संघटना करण्याचं स्वातंत्र्य, आणखीन 10 प्रकारची स्वातंत्र्य असते. महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य उपभोगले. आणि काल एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकलं. काय कारण असेल भगवंताला ठाऊक, पण सांगितलं जातं की विकास, सुधारणा, प्रगतीसाठी राज्याची अर्थसत्ता बलवान पाहिजे. ते ज्याच्यातून महसूल खूप मिळतो असं सुधारण्याचं पाऊल महाराष्ट्र शासनाने टाकून फार मोठं प्रगतीचं काम केलेलं आहे. ते काम भविष्यात या देशाला पशुपण देणार आहे. राष्ट्राला राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी एक उदात्त, पवित्र, उत्तुंग विचाराचा, आचाराचा अधिष्ठान असावं लागतं. मला आठवतंय महाभारतात भगवान श्रीकृष्णांच्या देहांताचा क्षण यायच्या आधीची गोष्ट. यादवांच्यात प्रचंड व्यसनासक्तता, दुराचार, अनाचार प्रचंड बोकाळला. आणि दारू प्रसंग केलेले यादव आपापसात एकमेकाचे जीव घ्यायला उठले. यादव काही करताय ते थांबवणं भगवान श्रीकृष्णालाही शक्य झालं नाही. भगवान श्रीकृष्णाने मुसळ घेऊन यादव कुळाचा संहार स्वतः केला. हा इतिहास आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. तसाच नजीकच्या काही काळात प्रकार करणारा भगवान श्रीकृष्ण अस्तित्वात नसल्यामुळं तसं काही घडेल असं वाटत नाही. पण आत्ता घेतलेला हा दारू मुक्त प्रमाणात कुठेही मिळणार हा निर्णय इतका संतापजनक, इतका राष्ट्रघातक, इतका धर्मविरोधी, समाजाला हानिकारक, देशाचं देशपान, भारतमातेचं उदात्तता, पवित्रता, उत्तुंगता हे सगळं वध करणारा, नाश करणारा निर्णय आहे. मला फक्त भीमाची आठवण होती. जुगाराच्या नादाबाई धर्मराजांनी जुगार मान्य केलं, जुगार खेळायला लागली, सगळं हरण केलं, राज्य केलं, सगळं केलं. पण शेवटी आता काही लावायला नाही आहे जुगार. तर शेवटी दुर्योधन म्हणतो, का तुम्ही 5 पांडव आहात की जुगारात लावा. त्या 5 पांडवांना स्वतः सकट धर्मराजाने जुगारात लावलेले पांडवही हरले आणि शकुनी मामा जिंकला. नंतर म्हणतो आता काय, आता काय म्हणल्यानंतर धर्मराज म्हणतो सगळे गेले. दुःशासन म्हणतो नाही, तुमच्या 5 जणांची पत्नी आहे की ती लावा जुगारात दानाला.
तो धर्मराज त्याला कसं वाईट म्हणू, बेशरमपणाने व्यसनाच्या आहारी गेलेला धर्मराज सुद्धा हो तिने आपल्या पत्नीला दानात लावलं. हा लावतो. व्यसनासक्त माणसं कोणत्या टोकाला जाऊ शकतात त्याचे प्रमोदचे उदाहरण. असं म्हणल्यानंतर पाची पांडवाई भीम उठला आणि म्हणला, बहुते संप्रक्षामी सहदेवा अभिमानय. उठ सहदेवा उठ, पेटे पलीकडे घेऊन ये. हा नालायक, बेशरम, निर्लज्ज भाऊ आपल्या पत्नीलाही जुगारात दानाला लावतो, त्याचे हात जाळून टाकूया, दूध खेळणारे हात. असं म्हणल्यानंतर अजून म्हणतो, त्यांनी दानाला पत्नीला लावले हे चूक आहे मलाही कळतंय, पण गड्या एक आपल्या आईने आपल्याला सांगून ठेवलं की वाटेल ते झालं जीवनात तरी सुद्धा तुम्ही पाची पांडव वडील बंधू धर्मराज तो काय म्हणेल तीच आज्ञा प्रमाण म्हणून सांगायची. त्याच्यावर तो म्हणतो ते सोडून त्याला जाळून टाकला पाहिजे, त्याचे हात जाळले पाहिजे. असं म्हणल्यानंतर नाही सहदेव अर्जुनाचा ऐकतो जात नाही. मग तिला तुझे केस धरून फटफटात आणलं आणि ती दानाला उभी केली. म्हणजे 16 अवस्थेत असलेली द्रौपदी. त्यावेळेला भीम म्हणतो, लक्षात ठेवा की आज केवळ आईने घालून दिलेला एक धर्म नियम म्हणून मी पाळतोय, पण एक दिवस असा उजाडणार. या कुरुक्षेत्रावरती एक युद्ध होईल. तुम्ही आणि तुमचे पाठीराखे, मी आणि पांडव आणि पांडवांचे पाठीराखे, एक भीषण घनघोर युद्ध होईल. त्या युद्धामध्ये ज्या हाताने तिला ओढत आणलं दुःशासनाने आणि दानाला उभी केली, हो ते हात असलेला दुःशासन काय आणि त्याला पाठिंबा देणारा दुर्योधन काय, यांचे रणांगणावरती त्यांची छाती फोडून या दुःशासनाचं मी रक्त पिऊन ह्याच्या फसळ्या बाजूला करून रक्त पिऊन त्या ओल्या हाताने जे केस धरून तू फटफट आणलंस हो ते त्या सतीला मी लावणार आहे. लक्षात ठेव दुर्योधना, तुझाही नाश माझ्याच हस्ते होणार आणि तुझी सगळी हाडं मोडून तुला नामशेष करणार आहे मी. असं तो बोलला. थोडा अवधी झाला. आज असाच राग येणारा कुणी भीम जिवंत नाही ह्याचं दुर्दैव आहे. त्या मंत्रिमंडळात युद्ध ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती सुरू झालं त्यावेळेला सेनेवर उभ्यावर मध्ये रथम स्थापन माहीत होतं. हो अच्युतानी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ आणून उभा केला आणि परत त्यांनी आव्हान केलं पांचजन्य फुंकून तिकडे अजून सुद्धा कौरवांनो तुम्हाला काही सद्बुद्धी जागे असेल तर पहा, नका हे युद्ध पेटू नका. हे युद्ध सर्वांचा नाश करणारं युद्ध आहे. तुमचा तर 100% नाश करण्यासाठी आम्ही युद्ध करतो. असं म्हणल्यानंतर अजून सद्बुद्धी असेल त्यांनी पांडवांच्या बाजूने येऊन आले तर सुयोधन नावाची एक व्यक्ती 100 इकडे येऊन उभी राहिली. आपल्या मंत्रिमंडळात एक सुद्धा कोणी सुयोधन नसावा याचं अत्यंत दुःख होतं. मला आठवण होती आगारामांची. डान्स बार चालायचे का नाही तर आगारामानी मंत्रिमंडळात हो गृहमंत्री होते अगदी सगळ्याच्या विरोधात जाऊन डान्स बार बंदी केली. आज जर आगारामा असते तर 100% हा अत्यंत घातकी नीच देहांताचाच प्राश्चित्त असावं ज्यांच्या गुन्ह्याला असा केलेला निर्णय झाला. मला काही कळत नाही. मला एक वाटतं की असे निर्णय झाल्यानंतर अनेक प्रकारच्या संघटना राग येत नाही. हिंदू रक्ताला राग ठाऊक नाही आहे. चीनने आपली 1,84,000 चौरस मैलाची भूमी वाढली परंतु आजही चीन्यांच्याबद्दलचा राग प्रदर्शित होत नाही. चायनीज फूड खालच्या वरच्या तोंडाने खाणारा हिंदू समाज असे तो हिमाचल आज जिवंत आहे. तसंच ह्या निर्णयाचा सुद्धा राग हिंदू समाजाला असं वाटत नाही. परंतु ज्यांनी सगळ्या समाजाला कायम विवेकाच्या दिशेने प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत कसं जीवन जगलं पाहिजे असं ज्यांनी शिकवलं तो ज्ञानोबा तुकोबांचा संप्रदाय लक्षावधी संख्येमध्ये हो आत्मोद्धार आत्मोन्नती आत्मसाक्षात्काराची भूक घेऊन आनंदी ते पंढरपूर जातो.
त्या समाजाने विचार करावा की हा निर्णय त्याच्या विरुद्ध आपण काय करणार. अनेक प्रकारच्या संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, अनेक संस्था आहेत. हो, आरक्षणासाठी आपापल्या ज्या सगळ्या जातीच्या संस्था आहेत त्या जातीच्या संस्थांच्या प्रमुखांनी, अनेक संस्थांच्या प्रमुखांनी हो ह्या निर्णयाविरुद्ध उठलं पाहिजे. ते खरोखरच न उठतील तर या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांनी लक्षात ठेवावं, आपण आपल्या भारतमातेची पूज पाठवलेली आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी टोकाची भूमिका घेऊन सुद्धा याच्याविरुद्ध उठलं पाहिजे. उठण्याची अत्यंत अत्यावश्यकता आहे. एक जण मला म्हणाला, गुरुजी बाकीच्या राज्यातनं सुद्धा दारूबंदी नाही आहे. एखाद्या चुकीला 10 चुकांचं उदाहरण देऊन झालेली चूक समर्थित करता येत नाही. एक लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र राज्य हे 29 राज्य आहेत या देशामध्ये. महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्यांनी या देशाला देशपण, इतिहास, भवितव्य दिले. आणि ती परंपरा शिवछत्रपती संभाजी महाराजांची, मराठ्यांची परंपरा आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र काळानं चालतं. ते लक्षात ठेवून आपण वागलं पाहिजे. महाराष्ट्राचा झाला बेवकूफ आणि बेशर्मासारखा वाटेल त्या पद्धतीने समाजाला दिशा देणार असेल शासनाच्या अधिष्ठानावरती तर ते खपून घेता कामा नये. एक मराठा लाख मराठा गौरव वाटतो त्या घोषणेचा. मी अभिमानी आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि खोखोईत मिळालं पाहिजे. या मराठ्यांनी या देशाला देशपण देण्यासाठी आपली कुळाच्या कुळमातीत घातलेली आहे. पण ते मराठा क्रांती मोर्चा त्यांनी उठलं पाहिजे. अनेक प्रकारच्या संघटना उठल्या पाहिजे. हिंदुत्व हिंदुत्व म्हणून घशाला कॅन्सर होईपर्यंत बोलणाऱ्या सगळ्या संघटना रस्त्यावरती आल्या पाहिजे. या विधानसभेला आपण दूषित करतो. ते लोकशाहीचं ते फार मोठं पवित्र मंदिर आहे. ज्या मंत्रिमंडळाने बसून तिथं हा निर्णय केला, हो त्यांनी परमावधीचा गुन्हा केला. त्याला कोणची शिक्षा द्यावी ते भगवंतांनी खरोखर सुचवावं. ती शिक्षा देणारा समाज उत्पन्न होणं आवश्यक. पण आज स्थिती अशी आहे की हतबल 5 पती जिवंत असताना ज्या सतीची बेआबरू त्या दूताच्या राजसभेत झाली, ती स्थिती आज आपल्या लोकशाहीची आणि समाजाची स्थिती आहे. त्याचं अत्यंत दुर्दैव आहे. सुद्धा आमदार कुठल्या पक्षाचा असला निर्णय करणार असाल तर मी तुमचो आमदारकीवरती, माझ्या मंत्रिपदावरती तुमच्या बसण्याचं पाप मी करणार नाही असं म्हणून बाहेर पडला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. लिकरच फूड, लिकर हे फूड. धान्य कुजून त्याच्यापासून दारू तयार करा सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही. आज ह्या बाबतीत झालं लिव्ह इन रिलेशनशिप. काय बेशरमपण. लिव्ह इन रिलेशनशिप हे अयोग्य नाही आहे असं म्हणणारे न्यायालय सुद्धा वध्य आहेत. असले न्यायाधीश संपवले पाहिजेत त्या जागेवर. मी बोलतोय ह्याचा मला चटका बसेल, माझ्यावरती गुन्हे घालू दे. रामशास्त्री प्रभूंनी जे सांगितलं भर सभेत त्या राज्यसभेत, तुला देहांताच्या शासनाशिवाय तुझा गुन्हा नाही. अत्यंत गलिच्छ दिशेने आपल्या लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. ती थांबवणं आवश्यक आहे. आणि ती थांबवण्याची ताकद पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची परंपरा तुम्हाला आम्हाला देवो आणि येईल असा विश्वास करून मी माझं बोलणं थांबवतो. हे पहिलं पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलेलं पाऊल आहे. दारू ही जर
अशा पद्धतीने स्वयंमुक्त संचार तिचा होऊ देत असो, पण तर गांजाची शेती करण्याला आपण का अडवं जायचं? सरस अफू गांजा याची सुद्धा शेती करून आपला महाराष्ट्र खूप काही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुढे येऊन पैसा मिळू शकेल, हे सुद्धा पाऊल टाकायला हरकत नाही असं म्हणणारा बेशरम समाज उत्पन्न होतोय. जमणार नाही. त्याच्या विरुद्ध आम्ही उभे राहणार आहोत, 100% राहणार. काय झालं, मंत्रिमंडळाशी बोलणार. मंत्रिमंडळात जर काही धारिष्ट असेल तर त्यांनी खरोखर एक सभा घ्यावी आणि जनतेची मतं जाणून घेण्यासाठी लोकांना एकत्र बोलवावं. आम्ही घेतलेला निर्णय कसा राष्ट्राला, देशाला, समाजाला, धर्माला, लोकांच्या हिताला कल्याणकारक आहे हे समजावून सांगण्यासाठी एकत्र करावं. अनेक पंथांचे साधू आहेत, काय ते नुसतं ते अध्यात्म करत बसू नये. आता त्यांनी उठून कामाला लागण्याची आवश्यकता आहे. खाणेडी पद्धत आपल्यात पडली हे त्याचाच काहीतरी संबंध असावा असं माझं मत आहे. की जे संशय उमाभूत राजा कालस्य कारणम श्रीपंजरी पडलेले उत्तरायणाची वाट बघणारे भीष्माचार्य त्यांच्या पायाशी रोज संध्याकाळी सूर्यास्त होत असताना धर्मराज येऊन बसायचे आणि त्यांच्या आणि भीष्माचार्यांच्या ज्या गप्पा व्हायच्या, जे काही विचार विनिमय हो ते सगळे शांती पर्वात ग्रथित आहे. भूगर्भापासून ते अंतरिक्ष शास्त्रापर्यंत, गणितापासून व्याकरणापर्यंत, तत्त्वज्ञानापासून ते आणखीन कुठल्या शास्त्रापर्यंत सगळ्या तऱ्हेच्या विषयावरती त्यांच्या चर्चा झालेली आहे. तर त्याच्यावरती ते म्हणतात, एका प्रश्नाला उत्तर देतात, कायमच गलित गात झालेला, निराशेने पछाडलेला धर्मराज असं बोलायचं आणि आचार्याला म्हणला, आचार्य झाली 12 वर्ष झाली, 13 वर्ष सुरू आहे, राज्य करतोय, पण असं वाटतं की नाही मनांतरी राहून बलकल बांधावी, संन्यास धर्म स्वीकारावा, ध्यानधारणा तपस्या करावी आणि नको हे राज्य नको, घडलेल्या कुरुक्षेत्रावरच्या 45 लक्ष लोकांच्या संहाराचं पाप आपल्या माथ्यावरती आहे, ते निर्मूलन करण्यासाठी निघून जावं असं वाटतं. त्याच्यावरती ते बोलतात, तू काय बोलतो, तू काय ताऱ्यावरती आहेस का, काय बोलायला लागलास तू? राजाने असलं बोलायचं नसतं. समाजाला अक्कल नावाचा पदार्थ नसतो. समाजाचा संसार चांगला चालवण्याची जबाबदारी राजावरती असते. समाज काही ऐकत नाही, लोक काही सुधारत नाही, लोक काही प्रसाद देत नाहीत असं बोलायचं नाही. समाजाला आपण दिशा द्यायची असते, आपण जगून दाखवायचं असतं. वास्तविक ज्या मंत्रिमंडळावरती, ज्या लोकशाही नियुक्त राज्यकर्त्यांच्यावरती पुढच्या पिढ्यांना प्रकार दाखवण्याच्या वाटा दाखवण्याची जबाबदारी आहे, तिने असला बेशरम, राष्ट्रघातक, धर्मघातक, नीतिघातक, सर्वनाशक निर्णय घेऊन मोठं पाप केलेलं आहे. त्यांचं कुल आणि जन्म घेतलेल्या आईवडिलांची कूस बाटवलेली आहे. ते थांबलंच पाहिजे. त्याला हे मंत्रिमंडळ बरखास्त करून टाका. हे मंत्रिमंडळ बरखास्त करा, तुमचा अधिकार आहे. अतुलनीय लालबहादूर शास्त्री जसे अफाट चांगले तसेच हे असं पंतप्रधान मिळालं. मी पंतप्रधानांचं मन जाणतो. त्यांनी खरोखर या देशातल्या दारूला कायमची तिलांजली देणारा एक लोकसभेत ठराव करून घटनेत दुरुस्ती करावी.